मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आपण श्री गणेश पुराण मधला दुसरा पार्ट ऐकणार आहोत। तर पहिला पार्ट याच्यासाठी मला लवकर टाकावा लागला मित्रांनो, कारण मी मंगळवारीच टाकणार होते, पण कमेंट्स मला एवढे आल्या की ताई नको आजच टाका, नंतर वेळ नाही भेटणार। काही आमच्या गावावरून पण खूप कमेंट्स आल्या, काहींचे फोन आले की नाही व्हिडिओ आताच टाका, नाहीतर मी श्री शिवलीला अमृतमधला जो हरतालिकाची व्रतकथा आहे त्याच्यात सांगितलं होतं की मी मंगळवारीच व्हिडिओ येतील माझे अष्टविनायकांचे, पण सॉरी त्याबद्दल, तर मला अगोदरच टाकावे लागले कमेंट्समुळे। तर आज आपण श्री गणेश पुराणांचा हा दुसऱ्या पार्टातलं हे गणेश पुराण ऐकणार आहोत। या अष्टविनायकांच्या कथा सर्वांनी ऐकून घेण्याचे करावे, कारण खूप छान छान कथा आहेत। याच्यामध्ये आपल्याला श्री अष्टविनायक गणपतीची संपूर्ण माहिती मिळेल, दुर्वा गणेशाला का आवडतात ही माहिती मिळेल, शम्मी एवढं गणेशाला का आवडतं आणि शम्मीच्या झाडाखाली जर आपण गणेशाची मूर्तीची स्थापना केली तर आपल्या कोणत्या कोणत्या इच्छा पूर्ण होतात ते याच्यात निघेल। अजून संकष्टी चतुर्थीचे महिमाचं वर्णन निघेल आणि 21 संकष्टी चतुर्थी ज्या आपण नुसते मोदकावर आपण धरतो त्याचं वर्णन निघेल, सहस्रनामावली गणेश यांचं वर्णन निघेल आणि कोणत्या कोणत्या नावांनी श्री गणेशाची सर्वात जास्त पूजा केली, आपण कोणत्या नावाने, तर कोणतं फळ मिळतं, अशा खूप काही कथा पुढे आहेत। तुम्हाला पहिला व्हिडिओ तुम्हाला असं वाटलं असेल की याच्यात काही जास्त माहिती नाही आहे, पण मला गणेश पुराणे संपूर्ण तुम्हाला सांगावं लागेल। काही 2-3 जणांच्या अशा कमेंट्स आल्या की शॉर्टमध्ये गणेश पुराण सांगा। शॉर्टमध्ये गणेश पुराण कसं काय सांगता येईल? अष्टविनायकांच्या ज्या कथा आहेत त्या तर पूर्ण कुठल्या जागाच्या आहे, कुठल्या ठिकाणी त्यांची स्थापना आहे आणि कोणत्या कोणत्या नावांनी त्यांच्या स्थापना केल्या हे मला संपूर्ण तर तुम्हाला सांगावंच लागेल ना, तेव्हा तर तुम्हाला कथांचा संपूर्ण सार समजेल, नाहीतर संपूर्ण सार समजणार नाही। काही जणांच्या कमेंट्स आल्या की खूप मला शॉर्ट वाटतोय हा व्हिडिओ, याच्यात कथा नाही आहे, तर कथांचा अजून तर सुरुवातच झालेली नाही आहे ना, तो तर पहिलाच पार्ट तुम्हाला टाकलेला आहे ना। हे कथांचे व्हिडिओ कमसे कम 8 ते 10 व्हिडिओ किती बनतात तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल। तुम्ही पहिला दिवस गणेश पुराणांचा असं मी थंबनेलवर वरती टाकलं आहे, तर दुसरा कुठला आहे तसे प्रत्येक दिवसाच्या तुम्ही व्हिडिओ ऐका, तेव्हाच तुम्हाला संपूर्ण गणेश पुराणाचं ज्ञान होईल, समजून घ्याल तुम्ही की त्याच्यामध्ये काय काय आहे असं। आणि 1 पाण्याची बाटली, 2 अगरबत्ती, 1 तेलाचा दिवा, 1 तुपाचा दिवा, तूप नसलं तरी चालेल पण 1 तेलाचा दिवा नक्की लावा आणि त्या पाण्याच्या बाटलीमध्ये थोडी रक्षा घाला, ती रक्षा आपल्या मुलांच्या कपाळी लावा, एका डबीमध्ये बी जमा करून ठेवली तरी पण चालेल आणि आपण पण लावायची आणि काही चांगल्या कामाच्या शुभ मुहूर्ताला ती रक्षा लावून जा। मुलं पेपरला जाताय तेव्हा पण तुम्ही ती रक्षा लावली तरी पण चालेल, कारण गणेश पुराण श्रवणाची ती रक्षा आहे। म्हणून या सर्व कामांमध्ये निपुण गणेशजी हा बुद्धीचा दाता आहे, म्हणून सर्व कामांमध्ये आपल्याला यश देणार आहे। म्हणून या गणेश पुराणांचं तुम्ही ज्या ज्या कामाला जाणार तेव्हा रक्षा लावली, पाणी पण तुम्ही जमा करायला सांगितले, मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तर तसं पण केलं तुम्ही। गंगाजल सारखं बिसलरीच्या पाणी जमा करून एका ठिकाणी बी ठेवून दिलं आणि ते पाणी ऐन वेळेस पण केलं तरी पण चालेल तुम्ही, आणि ऐन वेळेस पिऊन निघाले तरी सुद्धा गंगाजल तीर्थ समान आहे। असं हे गणेश पुराण सर्वात पुराणांमध्ये 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ म्हणजे गणेश पुराण आहे। म्हणून तुम्ही हे ऐकण्याची सर्व कथा करायची। मी तुम्हाला शॉर्टमध्ये गणेश पुराण सांगणार नाही, शॉर्टमधला एकच व्हिडिओ माझा संपूर्ण गणेश पुराणांचा एक व्हिडिओ बनवेल, पण तो लास्टमध्ये बनवेल। पहिले तुम्ही अगोदर कथा समजून घ्या आणि ज्यांनी ज्यांनी कथा ऐकून घेतल्या असतील ना, ज्यावेळेस शॉर्ट माझा व्हिडिओ येईल तो अष्टविनायकांचा, तर तुम्हाला समजमध्ये येईल की किती कट करून शब्द बोलावे लागतात, पण तुम्ही संपूर्ण माहिती ऐकून घेण्याचे करावे ही माझी सर्वांना विनंती आहे। आणि गणेशावर ज्याची खूपच काही श्रद्धा आहे तर गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल। तुम्ही इच्छा धरून गणेश पुराण श्रवणाला बसा, नाहीतर मोबाईलवर लावून द्या आणि तुमचे कामं करा तरी सुद्धा चालेल। घरामध्ये गणेश पुराणांचे मंत्र तरी कमसे कम पडतील तुमच्या घरात। तर आता आपण आज ह्या दुसऱ्या दिवसाची दुसऱ्या कथेची आपण सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर तर मी तुम्हाला ह्या जे छोटासा शॉर्ट्स होता ते तुम्हाला सांगितलं, तर
जास्तीत जास्त जणांनी हे गणेश पुराण ऐकण्याचे करावे, श्रवण करण्याचे करावे, शेअर करायचे करावे, म्हणजे ते सुद्धा हे गणेश पुराण ऐकतील. आणि काय काय होतं या गणेश पुराणांनी तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये बी सांगितले, पुढे कथांमध्ये सुद्धा निघेल. ज्याच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे त्यांनाच हे गणेश पुराण ऐकायला मिळेल. ज्यांच्या पदरी पुण्य नाही त्याला गणेश पुराण ऐकायला मिळणार नाही, असं स्पष्ट श्री गणपती बाप्पांनी सांगितलंय. तर आपल्या मुलांच्या बुद्धीत तीव्रतेने वाढ होण्यासाठी, मुलं हुशार होण्यासाठी आईने नक्की ऐका हे गणेश पुराण. तर आता आपण गणेश पुराणाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकारी सुसर्वदा. तर आता आपण गणेशाच्या या कथांना सुरुवात करूया. मित्रांनो, आपण सोमकांत राजा हेमकंठाची कथा ऐकलीच होती. तर त्याच्या पुढे श्री गणेशाचे मूळ स्वरूप काय आहे तर ते आता आपण ऐकणार आहोत. तर कुठलेही काम करताना आपण सर्वप्रथम श्री गणेशाचेच नाव घ्यावे असे भृगु ऋषींनी सांगितले होते. ज्यावेळेस ब्रह्मदेव पुराण निर्माण करायला लागले, सृष्टीची निर्माण करायला लागली, ब्रह्ममातृकेचे निर्माण करायला लागले, त्यावेळेस त्यांनी श्री गणेशाचे नाव घेतले नाही. त्यामुळे त्यांची बुद्धी भंग झाली, त्यांना काही उमजेनासे झाले. म्हणून कुठल्याही कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर श्री गणेशाचे नाव नक्की घ्यावे. जो कोणी श्री गणेशाची पूजा करतो त्याला संतती, संपत्ती, ज्ञान आदीची प्राप्ती होते. तो सर्व सुखे भोगतो, त्याला मोक्षाची प्राप्ती होते. त्यांच्या मुलांचे सर्व कामे सहजासहजी होतात. जो जिर्णोद्धार गणेशजीचं नाव घेऊन पाणी आपल्या मुलांना प्यायला देतो, त्याच्या सर्व शरीरातून जे पाप पुरुष आहे, जी पापी आहेत ती जळून भस्म होतात आणि त्यांना चांगली बुद्धी प्राप्त होते. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्यांचे लग्न होत नाही त्यांचे लग्न होते. जो बहिरा आहे तो ऐकायला लागतो, जो मुका आहे तो बोलायला लागतो, ज्याला संतती नाही त्याला संतती होते. एवढं या पाण्यामध्ये पावर आहे. तर हे पुढे श्री गणेशाचे मूळ स्वरूप काय आहे ते सूत सांगू लागले. ब्रह्मदेवाची फलश्रुती ऐकून व्यासांना फार आनंद झाला. ते ब्रह्मदेवाला म्हणाले, हे पितामह, तुमच्या उपदेशाने माझे कान तृप्त झाले आहे. हा मंत्र खरंच खूप महान आहे. त्याच्याविषयी कितीही ऐकले तरी समाधानच होत नाही. म्हणून म्हणतो की पूर्वी या मंत्र प्रभावानेही कोणती सिद्धी प्राप्ती झाली होती, कृपा करून मला सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, तू खरा निष्ठावंत आहेस. तुझ्यासारख्या निशाला हे गुपित सांगताना मला अत्यानंदच होत आहे. कोणत्याही कार्याच्या प्रारंभी ओंकार रूपी श्री गजाननाचे पूजन केले असता सर्व संकटाचा नाश होतो. देव, गंधर्व, यक्ष, किन्नर, राक्षस, चारण, नाग आणि गुहक आदी समस्त देव आदी दानव श्री गजाननाचे पूजन करतात. श्री गजानन या मंत्राने कोणाला प्रसन्न झाले त्याची एक कथा सांगतो, ती ऐका. प्रलयाच्या वेळी सोसाट्याच्या वाऱ्याने पर्वतसुद्धा उडून जातात. 12 सूर्य एकदम प्रकाशमान होऊन सर्व पाणी आटून असे होते. नंतर अग्नी प्रकट होऊन सर्व पृथ्वी जाळून भस्म करतो. नंतर सर्वंतक नावाचा मेघ जलवृष्टी करून जलमय सृष्टी करून टाकतो. हत्तीच्या सोंडे एवढ्या धारांनी आकाशातून ती वृष्टी होत असते. अशा प्रकारे पंचमहाभूते असंतुष्ट होऊन सर्व सृष्टी नष्ट होते. अशा वेळी अणुरूपात श्री गजानन कुठेतरी दडलेला असतो. बराच कालावधी निघून जातो. सर्व विश्वच अंधकाराने भरून जातो. नंतर ओंकार रूप नाद ब्रह्म मायेने निर्माण झालेली पूर्ण सर्व सृष्टीची रचना ज्याच्यामुळे होतो तोच परमात्मा श्री गणेश होय. त्याच्यापासूनच त्रिगुणाची तसेच ब्रह्मा, विष्णू, महेश, शंकर यांची निर्मिती होते. अशाच पद्धतीने प्रलय होऊन श्री गजाननाच्या मायाशक्तीचे योगाने ब्रह्मादी देव उत्पन्न होतात. पण त्यांना आपण कोण आहोत, आपल्यालाच काय काम करायचे आहे हे समजत नाही. आपल्याला कोणी निर्माण केले हे पाहण्यासाठी त्यांनी 21 स्वर्ग, पृथ्वी, पाताळ आदी लोक शोधून पाहिले, पण त्यांना काही त्यांचा शोध लागला नाही. नंतर काही काळ पूर्ण घोर तपस्या केल्यावर त्यांना आकाशात अविरणीय असे प्रकाश दिसू लागला. त्या प्रकाशामुळे डोळे दिपून गेले. ते तिघजण त्या प्रकाशाचे शोध घेण्यासाठी आकाशात खूप फिरले. फिरून फिरून थकले. त्यांची ही अवस्था पाहून श्री गजाननास त्याची दया आली. त्याने आपले रूप प्रकट केले आणि दर्शन दिले.
गजाननाला पाहून कमळेही लज्जित झाली. त्याच्या शरीराच्या रक्तवर्णाने सायंकाळच्या सूर्य तेजहीन झाला. श्री गजाननाच्या पिवळ्या रंगाचे कटीसूत्र बघून मेरू पर्वत सुद्धा पारिजित झाला. श्री गजाननाला 4 हात असून प्रत्येक हातात खडक, खेटक, धनुष्य आणि शक्ती अशी 4 आयुधे आहेत. त्यांची नाक हत्तीच्या सोंडेप्रमाणे सुंदर आहे. पौर्णिमेच्या चंद्रापेक्षाही त्याचा चेहरा तेजस्वी आहे. वराहाला लाजवेल असे त्याच्या मुखातून एक दात बाहेर आलेला आहे. सोंडेचे टोक पाहून ऐरावत वगैरे 8 दिग्गजांना भीती वाटेल अशी होती. त्याच्या मस्तकावरील मुकुट आणि अनेक सूर्यापेक्षा अधिक दैत्यवान दिसत होता. त्याच्या अंगावरील वस्त्राने दिव्य तेजस्वी ताऱ्याचे तेज हरपले होते. असे श्री गणेशाचे मनोहारी रूप पाहताच त्या 3 देवांनी त्यांची मक्त कंठाने स्तुती करण्यास सुरुवात केली. तिघेही श्री गणेशाचे स्तवन करतात. गजानन, तू खरोखर परब्रह्म आहेस. तूच रजोगुणाच्या आश्रयाने ब्रह्मा होऊन सृष्टी निर्माण करतोस. तू सर्व विश्वाचे कारण आहेस. तू सर्व विद्याचे निदान आहेस. तू सत्वगुणाच्या आश्रयाने विष्णू होतोस आणि अनेक अवतार धारण करून सर्व सृष्टीचे रक्षण करतोस. रजोगुणाच्या आश्रयाने तू ब्रह्मा होऊन सृष्टी निर्माण करतोस. तमगुणाच्या साह्याने शंकर होऊन सर्व सृष्टीचा नाश करतोस. सर्व वेदांचा सार तूच आहे. इंद्र, चंद्र, वायू, सूर्य ही सारी तुझीच रूपे असून पंचमहाभूते तुझ्यापासूनच उत्पन्न झाली आहे. तुझी उपासना करणाऱ्यांना संकटाची पीडा होत नाही. तुझं नाव ऐकणाऱ्यांना कधी संकट सुद्धा त्याच्या तोंडाजवळ येत नाही, त्याच्या घराजवळ सुद्धा येत नाही. तुझी उपासना करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि तुझ्या कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी आम्ही 3 देवांनी पुष्कळ भटकती केली, परंतु तुमच्या कृपानेच आम्हाला 3घांना तुझे दर्शन झाले आहे. गजानना, अशा प्रकारे 3 देवांनी केलेल्या स्तुतीमुळे श्री गजानन बोलू लागले. जे तुम्ही हे स्तोत्र म्हणाले, ज्यासाठी तुम्ही एवढे कष्ट केले आहे, तोच मी आता तुमच्या पुढे प्रत्यक्ष उभा आहे. तुम्ही केलेल्या या स्तुतीमुळे तुम्हाला मी प्रसन्न झालो आहे. तुम्हाला जो वर मागायचा असेल तो मागून घ्या. आता जी स्तोत्रे तुम्ही गायली, या स्तोत्राचे पठण जो कोणी प्रांतकाळ, सायंकाळ, दुपारी असे जर करेल, त्याचे सर्व पातके नष्ट होतील, त्याच्या पीडा नष्ट होतील आणि त्याला धन संपत्ती अनापेक्ष मिळेल आणि अनावर मिळेल. त्याला धनसंपत्ती आणि त्याला कसल्याही गोष्टीची कमी राहणार नाही, असे गजाननाने त्यांच्या तोंडातून स्वयं सांगितले आहे आणि स्वतः सांगितले आहे. जो कोणी हे सर्व माझे गणेश पुराणांचे एक एक शब्द जो ऐकेल त्याला मोक्षाची प्राप्ती होईल आणि तो कधी दारिद्र्य 7 जन्मापर्यंत राहणार नाही, हा माझा आशीर्वाद आहे. या वराने 3 देवांना खूप आनंद झाला आणि ते म्हणाले, गजानना, तुम्ही आमच्यावर प्रसन्न झालात तर मग मला तुमचे विस्मरण आम्हाला कधी कधी होऊ नये. जन्मोजन्मी आम्ही गणेशाचं कधीच विस्मरण नाही हो, असा आम्हाला आशीर्वाद द्या आणि आमच्यावर दया करा, आमच्यावर प्रकट व्हा, असे त्या 3 देवांनी सांगितले. आणि आम्ही प्रकट झाल्यावर आम्ही कोणतेही कार्य करायचे ते आम्हाला आता तुम्ही सांगा. त्यावर श्री गजानन म्हणाले, ठीक आहे, माझ्यावरील तुमची श्रद्धा आणि अखंड राहील. तुम्ही कुठल्याही जन्मात राहणार तेव्हा माझं नाव घेण्याची तुम्हाला नेहमी स्मरणशक्ती राहील. तुमच्या गुणानुसार मी तुमची सर्व कार्य तुम्हाला नेमून देतो. मग ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करावी, विष्णूने त्याचे रक्षण करावे आणि शंकरांनी पुन्हा त्या सृष्टीचा नाश करावा, असे सांगून श्री गजाननाने त्या 3घांना संपूर्ण वेद, शास्त्रे, पुराणे यांचा उपदेश केला आणि आपल्या कर्तव्याचे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी निर्माण केले. श्री गजाननाला ब्रह्मदेव विनम्रपणे म्हणाले, हे देवादिदेवा, सृष्टी निर्माण करण्यास सांगितले आणि पण ती कशी निर्माण करावी हे मला समजत नाही आहे गजानना, तेव्हा तूहीच आम्हाला सांग. श्री गजानन म्हणाले, माझ्या देहात सर्व ब्रह्मांडाचे वास्तव्य आहे. माझे जे देह आहे ते खूप मोठे ब्रह्मांड आहे. तू एकदा बघ म्हणजे तुला सर्व समजेल की सृष्टी कशी निर्माण करायची आहे. श्री गजाननाने ब्रह्मदेवाला श्वासामागे श्वास आपल्या हृदयात नेले. गजाननाच्या हृदयात औदंबराच्या फळाप्रमाणे एक मोठे ब्रह्मांड होते. त्यातील एक ब्रह्मांड फोडून गजाननाने ब्रह्मदेवाला दाखवले आणि सर्व सृष्टी त्या ब्रह्मांडामध्ये समावलेली होती. त्या ब्रह्मांड फोडलेल्या ब्रह्मांडात दुसरा ब्रह्मदेव, विष्णू, रुद्र, इंद्र इत्यादी अनेक देव आणि पृथ्वी, अरण्य, नद्या, समुद्र, यक्ष, गंधर्व, किन्नर, ऋषी, राक्षस, मनुष्य, पक्षी, पशु, मत्स्य, उद्भज, ध्वज, जारज, अंडस असे अनेक प्रकारचे 4 प्रकारचे प्राणीसुद्धा होते. 21 स्वर्ग आणि 7 पाताळे त्या ब्रह्मांडामध्ये होती. हे सर्व दृश्य सृष्टी ब्रह्मदेवाला प्रत्यक्ष पाहायला गजाननाच्या ब्रह्मांडामध्ये, गजाननाच्या पोटामध्ये, गजाननाच्या ब्रह्मांडामध्ये संपूर्ण सृष्टी हे देवाला बघायला मिळाली. कारण पालन
सृष्टी ज्या वेळेस निर्माण करायची होती ब्रह्मदेवाला, तर आता मी सृष्टी कशी निर्माण करू हे मला समजत नाही आहे गजानना. तू आता मला सांग की मी सृष्टी कशी निर्माण करू. तर गजाननाने त्यांचे एक ब्रह्मांड दाखवले आणि त्या ब्रह्मांडामध्ये एवढी संपूर्ण सृष्टी त्या ब्रह्मांडामध्ये होती. हे पाहून झाल्यावर दुसऱ्या अंड्यात काय आहे हे पाहण्यासाठी दुसरेही ब्रह्मांड फोडून पाहिले, तर त्यात पहिलाच प्रकार दिसला. अशी ही ब्रह्मांडाची रचना पाहून ब्रह्मदेवाची मती गुंग झाली. तो अद्भुत निर्मिती पाहून आपण इथून जावे की इथेच थांबावे याचा निर्णय त्याला घेता येईना. अशा अवस्थेत ब्रह्मदेवाला श्री गजाननाची आराधना केली. ब्रह्मदेव म्हणाला, हे गणेशा, आकाशातील अगणित नक्षत्र, वाळवंटातील वाळूचे कण जसे कोणाला मोजता येत नाही, त्याप्रमाणे तुझ्या हृदयात असलेल्या ब्रह्मांडाची संख्या कोणालाच निश्चित करता येणार नाही. गजानना, तुमचे हे असे अचानक दर्शन झाल्याने मला मोक्ष नकोसा वाटू लागला. या विचित्र निर्मितीमुळे तर माझी बुद्धी काम करत नाही. आता मी इथेच राहावे की बाहेर जावे की पूर्णपणे तुमच्या हाती काय काम दिले ते करावे. ब्रह्मदेवाची तर द्वंद्व अवस्था बघून श्री गजाननाने तात्काळ आपल्या उदारतेतून बाहेर काढले. तसेच शंकर विष्णू यांना आपल्या कर्णमार्गातून म्हणजे कर्णमार्गातून आत नेऊन ब्रह्मांडाचे दर्शन करवले. गजाननाने कर्णमार्गातून ब्रह्मांडाचे दर्शन करवले आणि हे दर्शन होता शंकर व विष्णू तेथेच झोपून गेले. ज्या वेळेस गजाननाच्या कर्णमार्गातून दर्शन केले तर शंकर आणि विष्णू तिथेच झोपून गेले. भृगऋषी पुढे सांगतात, वेद, शास्त्रे, पुराणे आदी आपल्याला काही माहीत झाले म्हणून ब्रह्मदेवालाच खूपच गर्व झाला, कारण शाप आणि वर देण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झाले. या विचाराने सृष्टी तयार करणे अगदी सहज सोपे झाले. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्माण करायला सुरुवात केली, पण अनेक अचानक संकटे त्यांच्या समोर उभे राहिली. मधमाशांनी घोंगाव्या त्याप्रमाणे संकटे ब्रह्मदेवाभोवती समोर फिरू लागल्या. 3 डोळ्यांची, 7 हातांची, विहिरीसारख्या अजस्र तोंडाची, पाय नसलेली, 5 तोंडांची, 6 पायांची, 5 व 10 हात असलेली भयानक आकार घेणारी ती संकटे पाहून ब्रह्मदेवाला भीती वाटू लागली. ती विघ्न मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागली. ब्रह्मदेवांना ठोसे मारू लागली. एक विघ्नाने तर ब्रह्मदेवाला शेंडीला धरून जोरजोरात झोके दिले. 8 हातांच्या विघ्नाने तर ब्रह्मदेवाची मिशी पकडून जोरजोरात उपटायला सुरुवात केली. कोण त्याचे हातपाय बांधत तर कोणी त्याचे कान उपटत, कोणी त्याची निंदा करत तर कोणी त्याची स्तुती करत, कोणी त्याला लाथाबुक्क्यांनी मारत होते. हे पाहून ब्रह्मदेवाचा गर्व कुठल्या कुठे पळून गेला. ते अत्यंत दुःखी होऊन शेवटी बेशुद्ध पडले. थोड्या वेळाने ब्रह्मदेवाला जाग आली. त्याने गजाननाचे स्मरण केले. ब्रह्मदेव म्हणाला, श्री गणेशा, मी खरोखर मूर्ख आहे. सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य तर तू माझ्यात उत्पन्न केलेच, पण ही विघ्न माझ्या कामात उपद्रव आणत आहे, त्यांचा बंदोबस्त तूच कर. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने श्री गजाननाचे स्तवन केले आणि सुरुवात केली. त्यावेळेस तू तपस्या कर अशी आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी होताच सर्व विघ्ने पळून गेली. हे ब्रह्मदेव म्हणाले, मी तपस्या करीन, पण मंत्रोपदेश योग्य ठिकाण मिळाल्याशिवाय मी कशी काय तपस्या करू. या काळजीने ब्रह्मदेव चिंतातूर झाले. डोळ्यावर रत्नजडित मुकुट, सर्व अंगाला रक्तचंदनाची उटी, शेंदूर वर्ण मस्तक, गळ्यामध्ये रत्नांच्या माळा, योगोपवीत दंडामध्ये रत्नांची भूषणे, बोटात सोन्याच्या अंगठ्या, कमरेला सर्पभूषण, अंगावर तांबडी वस्त्रे, मस्तकावर चंद्रमा, अशा श्री गजाननाची ब्रह्मदेवाने स्मरण करताच वडाकडे पहा अशी आकाशवाणी झाली. ही आकाशवाणी ऐकून ब्रह्मदेव पुन्हा काळजीने त्रस्त झाले. भृगऋषी पुढे म्हणाले, ब्रह्मदेव झोपले असता त्यांना एक विचित्र स्वप्न पडले. सर्व सृष्टी जलात बुडालेली दिसली. मात्र स्वप्नात एक वडाचे झाड दिसले आणि त्या ब्रह्मदेवाने त्यांचे गोष्टीचे नवल वाटले की सर्व सृष्टी जलमय झाली असता हे वडाचे झाड कसे काय शिल्लक राहिले, असा त्याला प्रश्नही पडला. त्या वडाच्या झाडाचे निरीक्षण करत असतानाच त्याच्या एका पानावर एक नाजूक बालक त्यांना दिसले. ते बालकास 4 हात होती. त्याच्या मस्तकावर रत्नजडित मुकुट होता. त्या बालकाचे शरीर मनुष्याचे होते. तोंडातून एक दात बाहेर आला होता. तसेच एक सोंडही होती. त्याच्या गळ्यात मोत्यांची माळ होती. मस्तकावर अर्धचंद्र होता. सोंडेने पाणी घेऊन बालक आपल्या अंगावर उडवून घेत होते. अशा प्रकारचे ते बालक पाहून ब्रह्मदेवांना हसू आले. ते हसू ऐकून बालकरूपी गजानन खाली पडले. ब्रह्मदेवाला म्हणाले, ब्रह्मदेवा, मी मोठा आहे असं तुला गर्व झाला होता ना. तुझ्या विघ्नांनी तुलाच छळले म्हणून तुला तप करायला सांगितले. ते कसे करायचे आता तुला प्रश्न पडला, म्हणून मी तुला एकाक्षरी मंत्र सांगतो. तू या मंत्राचा 10,000 लक्ष वेळा जप कर. तुला साक्षात दर्शन होऊन सामर्थ्य संपन्न होशील. असे भयानक स्वप्न पाहून ब्रह्मदेव जागी झाले. आपल्याला श्री गजानन साक्षात
साक्षात दिसणार याची त्यांना आता ओढ झाली. सकाळी उठून त्यांनी स्नान केले आणि जपाला सुरुवात केली. ब्रह्मदेवाने निराहार राहून सहस्र वर्ष घोर तपस्या केली. तेव्हा ब्रह्मदेवाच्या तोंडातून भयानक अशा ज्वाळा बाहेर पडू लागल्या. ब्रह्मदेवाची ही तपस्या बघून श्री गजानन प्रसन्न झाले. त्यांनी लगेचच ब्रह्मदेवांना दर्शन दिले. गजाननाचे तेजस्वी रूप पाहून ब्रह्मदेव पुन्हा काळजीत पडले. त्याचे मन तपस्यात लागेना, त्याचे तसेच डोळे मिटून घेतले. त्याची ही अवस्था पाहून गजाननाने त्यांचे सात्वण केले. गजानन म्हणाले, ब्रह्मदेवा, अरे स्वप्नात ज्याने तुला मंत्रोपदेश केला तो प्रत्यक्ष आता तुझ्या समोर उभा आहे. माझे स्वरूप सौम्य आहे. आता तू जे जे मागशील ते ते तुला लगेच मिळेल. ब्रह्मदेवाने फार आनंद झाला. त्याने चारी मस्तकाने श्री गणेशाला नमस्कार केला. ब्रह्मदेव म्हणाले, वेदांना माहीत नसलेल्या परमात्म्याचे दर्शन आज मला झाले. माझा जन्म धन्य झाला असे मला वाटत आहे. तुम्ही मला प्रसन्न झाला आहात तर तुमचे कधीही विस्मरण होऊ नये. तुमच्याविषयी भक्ती माझ्या हृदयात राहू द्या. सर्व विघ्न निवारून सृष्टीचे निर्माता करण्याचे सामर्थ्य मला द्या. जेव्हा तुमची आठवण होईल, तुमचे स्मरण करेल, त्यावेळी मला दर्शन लाभ व्हावा. श्री गणेश म्हणाले, माझ्या केवळ दर्शनाने, माझ्या नावाने तुझे सर्व संकट आणि सर्व इच्छा पूर्ण होतील आणि सर्व संकट दूर जातील. माझ्या फक्त स्मरणानेच तुझी सर्व संकटे दूर होतील. जो कोणी हे गणेश पुराणातला एक पण शब्द ऐकून घेतला तरी त्याचे सर्व संकटांचा नाश होईल. आता तुला लवकर सृष्टीची निर्मिती करायला सुरुवात कर. ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायचे सामर्थ्य वरप्रसादाने प्राप्त झाले. ब्रह्मदेवाला श्री गणेशाची पूजा केली. ती करता सिद्धी आणि बुद्धी नावाच्या 2 कन्या तेथे प्रकट झाल्या. भक्ताच्या कल्याण करण्याकरताच ब्रह्मदेवाने श्री गणेशाकडे वर मागितल्या. त्या दोघींना गणेशाला अर्पण केले आणि त्या दोघींचा स्वीकार करण आणि अंतर्धान पावले. ब्रह्मदेवाची कथा ऐकून सोमकांत राजा आनंदित झाला. सोमकांत म्हणाला, ऋषी महाराज, आता सृष्टीची कशी निर्माण केली ते पण मला सांगा ना. भृगु ऋषी म्हणाले, प्रथम ब्रह्मदेवांनी 7 मानवपुत्र तयार केले. नंतर त्यांना प्रजा उत्पन्न करण्याचे सांगितले आणि प्रथम त्यांनी मानसपुत्रांनी घोर तपस्या केल्यामुळे ते मुक्त झाले आणि त्यानंतर पुन्हा 7 पुत्र उत्पन्न करून त्यांच्याकडे प्रजा उत्पन्न करण्याचे काम सोपले. जे 7 मानवपुत्र ब्रह्मदेवांनी पहिल्यांदा जे मानवपुत्र तयार केले त्या सप्त ऋषींपासूनच श्री शिवलीला अमृतचा जो कथासार 1 ते 15 अध्याय आहे ते पृथ्वीवर आलेले आहे. म्हणून या शिवलीला अमृत कथासार या साक्षात ब्रह्मदेवांनी 7 मानव पुत्रांपासून तयार केलेल्या शिवलीला अमृत कथांना एवढं महत्त्व दिलं गेलं आहे. म्हणून शिवलीला अमृताच्या पारायणाला पण एवढं महत्त्व दिले गेले. साक्षात शिव त्या शिवलीला अमृताच्या प्रत्येक कथांमध्ये स्वतः शिवशंकर सदाशिव जणू आहे साक्षात प्रकट झालेला आहे आणि शिवशंकर सर्वांच्या इच्छा भक्तांच्या पूर्ण करण्यासाठी या 7 मानवपुत्रांनी शिवलीला अमृत कथासार पृथ्वीवर आणलेले आहेत. तर ते वर्णन या गणेश पुराणांमध्ये आलेलं आहे. तर त्यानंतर पुन्हा 7 पुत्र उत्पन्न करून त्यांच्याकडे प्रजा उत्पन्न करण्याचे काम सोपवले. पण तेही तपस्याचे मार्गे लागल्यामुळे त्यांनाही प्रजा उत्पन्न करता आली नाही. ते पाहून स्वतः ब्रह्मदेवांनी पूजा निर्माण करण्याचे ठरवले. बाहू, मांडे आणि पाय यापासून क्षत्रिय वगैरे 3 वर्णांची उत्पत्ती झाली. नाभीपासून आकाश, मस्तकापासून स्वर्ग, पायापासून पृथ्वी अशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्माण केली. त्यानंतर समुद्र, नद्या, पर्वत, गवत, वेली, वस्तू निर्माण केल्या. काही काळानंतर श्री विष्णूंच्या कानातून 2 राक्षस उत्पन्न झाले, मधु आणि कैटभ. विष्णूंच्या कानातून जे 2 राक्षस उत्पन्न झाले ते मधु, कैटभ अशी त्यांची नावे. ते त्रैलोक्यात ते 2 राक्षस प्रसिद्ध आहेत. उत्पन्न झालेल्या या राक्षसांनी ब्रह्मदेवांना त्रास द्यायचे काम सुरू केले होते. वेद शास्त्रे, देव, ऋषी, साधू यांची निंदा सुरू केली होती. या राक्षसांच्या भीतीने सर्व सृष्टी थरथर कापू लागली. शेवटी ते राक्षस ब्रह्मदेवाचे भक्षण करण्यासाठी त्यांच्यावर धावून गेले. मधु व कैटभ या राक्षसाचा नाश करण्यासाठी ब्रह्मदेवांनी विष्णूला जिने मोहित केले होते तिने निद्रा देवीला प्रार्थना केली. हे देवी, तुझी शक्ती अगाध आहे. तू विष्णूला सोडून या 2 राक्षसांना मोहित कर. या 2 राक्षसांनी पूर्वजन्मी माझी घोर तपस्या केली, त्यामुळे मी त्यांना खूप वर दिले आहेत. त्या वरामुळेच हे उन्मत्त झाले आहेत. म्हणून यांचा नाश करण्यासाठी तू विष्णूला सोडून दे आणि त्याला जागे होऊ दे. ऋषी सांगू लागले, श्री विष्णू जागे होईपर्यंत या 2 राक्षसांनी त्रिभुवनात हल्लाखोर माचवला होता. अगदी इंद्र, चंद्र, कुबेर इत्यादी सहज आपापल्या जागा सोडून पळू लागले. नंतर श्री विष्णू जागू झाले, दैत्याशी युद्ध करू लागले. बाकीचे देव विष्णूच्या मदतीसाठी धावून आले. युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी विष्णूने शंख फुकला. त्या शंखाचा आवाज इतका घुमला की अख्खे पाताळ दुमदुमले. शंखाचा आवाज ऐकून दोघी दैत्य म्हणाले, काय रे, आपण सर्व त्रैलोक्य फिरलो पण असा प्रचंड आवाज
आवाज कधी ऐकायला मिळाला नाही. हा शंख वाजवणारा पुरुष मोठा शक्तिमान असला पाहिजे, बलवान असला पाहिजे, अशा शत्रूशी युद्ध केलेच पाहिजे असे ते राक्षस असे बोलत होते. त्या दोन्ही राक्षसांनी विष्णूबरोबर युद्ध करण्याचे ठरवले. ते विष्णूला म्हणाले, तुला तुझ्या शक्तीचा अभिमान असला तरी तुझा हा अभिमान आम्ही झटक्यात घालवू. तुझा उन्मत्तपणा आमच्या पुढे टिकणार नाही. त्याचे गर्वाने फुगणारे बोलणे ऐकून विष्णू म्हणाला, ठीक आहे, मग व्हा युद्धाला तयार. अंगात सामर्थ्य असल्याशिवाय युद्धाला कोणी तयार होत नसतं. यावर ते राक्षस म्हणाले, तुला तुझ्या 4 हातांचा गर्व झाला आहे ना, मग असं करू, आपण बाह्ययुद्धच करू. असे म्हणता श्री विष्णूने आपल्या हातातली सर्व आयुधे खाली ठेवली आणि त्या दैत्याबरोबर युद्ध करायला सुरुवात केली. हाताशी दंडाशी, मांड्यांशी मांड्या, खांद्यांशी खांदा लावून मल्लयुद्ध खेळू लागले. असे खूप दिवस युद्ध चालले, पण विष्णूंकडून त्यांचा काही पराभव झाला नाही. नंतर विष्णूने गायन येत असलेल्या गंधर्वाचे रूप घेतले आणि उत्तम वीणा वाजून सरोवर गायन करू लागले. विष्णूच्या नाद मधुर गाण्यातील वनातील हरणे, वाघ, सर्व पशु पक्षी, देव, गंधर्व, राक्षस आनंदित झाले आणि हातातले काम ठेवून सर्वजण ऐकत राहिले. शंकराला सुद्धा कैलासावर हे गायन ऐकून गेले. त्याला फार आनंद झाला. कोणी हे बघण्यासाठी शंकराने निकुंभ आणि पुष्पदंत हे गण गायकाला आणण्याकरता पाठवले. गणाबरोबर विष्णू कैलासावर गेला. मस्तकी चंद्र, अर्धांगी पार्वती, अर्गावर गजचर्म, गळ्यात रुंड माळा घातलेला शंकर त्याचे दर्शन घेतले. शंकराने विष्णूला ओळखले आणि आपल्या शेजारी आसनावर बसवले. धर्म, अर्थ, काम, मोक्ष 4 पुरुषांतांचा लाभ घडवणारे आपले दर्शन झाले, त्यामुळे मी धन्य झालो असे विष्णू म्हणाले. पुन्हा एकदा विष्णूने वीणा उचलली आणि आपल्या गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्या गायनाने स्कंद, गणपती, पार्वती, देव, ऋषी सर्व मंडळींना खूप आनंद झाला आणि खुश होऊन विष्णूला म्हणाले, मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालाय, तुला कोणता वर पाहिजे आहे ते माग. तेव्हा विष्णूने युद्ध चालू असलेला वृत्तांत शंकराला सांगितला. त्या 2 दैत्यांचा वध करायचा कसे करायचे समजत नाही, त्याचा वधाचा उपाय मला सांगा असे विष्णूंनी सांगितले. त्यावर भगवान शंकर म्हणाले, हे बघा, भगवान शंकर विष्णू युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाचे स्मरण केले पाहिजे. म्हणून जो कोणी श्री गणेश पुराणाचं श्रवण करतं, या गणेशांचं स्मरण करतं, त्याला कधीच संकटांचा सामना द्यावा नाही लागत आणि त्याच्या सर्व प्रसंगी श्री गणेश त्याच्या सोबत राहतो. म्हणून कुठलंही कार्य करण्यापूर्वी तू गणेशाचं स्मरण कर, हे गणेश पुराणाचं श्रवण कर. जो कोणी हे गणेश पुराण एवढं पण नाव ऐकून घेईल तरी त्याच्या संकटाचा सर्व नाश होईल. त्याच्या शरीरातील पापपुरुषे नाहीसे होतील. त्याला धन, संपत्ती, सुख, समृद्धी, सामर्थ्य, लक्ष्मी माता त्याच्या घरी चालून येईल. एवढं या गणेश पुराणांच्या श्रवणाचे महत्त्व दिले गेले आहे. म्हणून विष्णूला सांगितले की तुला जर यश पाहिजे असेल तर तू गणेशाचे स्मरण कर, गजाननाची पूजा कर. पण ती कशी करायची ते तुम्ही मला सांगा असे विष्णूंनी शंकराला म्हणाले. विष्णू श्री गजाननाचे 7 कोटी जरी मंत्र असले तरी त्यापैकी षडाक्षर मंत्र, एकाक्षर मंत्र हे 2च मंत्र सर्वात श्रेष्ठ आहेत. तर ओम गम गणपते मंत्र जो आहे हा सर्वात श्रेष्ठ मंत्र आहे गजाननाचा. तर यातला तू हा कुठला पण मंत्र ऐकू शकतो आणि 1 कोटी सहस्र त्यांचे जप कर. त्यातला एक मंत्र मी तुला सांगतो तो तू सांगून शंकराने षडाक्षर मंत्राचा उपदेश केला. त्या मंत्राची उपासना करण्यासाठी विष्णूने त्या ठिकाणाहून निघून गेले. श्री विष्णूंनी सिद्धिक्षेत्र नावाच्या ठिकाणी जाऊन घनघोर तपस्या केली आणि विष्णूंनी षडाक्षर मंत्राचा विधीपूर्वक जप केला. ओम गम गणपते नमा बाणांना जप या मंत्राचा जप केला आणि मग बाणशस्त्रांनी दिग्बंधन करून भूमी शुद्ध केली. श्री गणेश मंत्राची उपासना केली. 100 वर्ष घोर तपस्या केली आणि नंतर गजानन प्रसन्न झाला त्या मंत्रांनी. हे विष्णू, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे, हवे ते वर माग. तेव्हा माझी तू ही पूजा केली युद्धाच्या सुरुवातीला तर तुझा विजयच होईल. तू कुठे जाशील तिथं तुझा विजय होईल. जो कोणी ही कथा ह्या अध्याय हे गणेश पुराणातले हे जे 2 शब्द ओम गम गणपते नमा या तुझी जे कथा विष्णूंची, शंकराची, ब्रह्मदेवाची, जो कोणी ही कथा ऐकेल त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतील. त्याच्या घरी सुख, समृद्धी, आयुष्य, आरोग्य, धनसंपत्ती, लक्ष्मीचा अखंड चिरकाल त्याच्या घरावर राहील. एवढं या गणेश पुराणामध्ये आणि ओम गम गणपते नमा या मंत्रामध्ये शक्ती आहे. तर दररोज 108 वेळा तरी ह्या मंत्राचा जप करावा. सॉरी मित्रांनो, तरी पण तुम्ही 108 वेळा तरी ओम गम गणपते या मंत्राचा जप करावा. जर या जपाचा आपण
जप केला आणि याचं पाणी आपल्या मुलांना प्यायला दिलं तर त्यांची बुद्धीतेत खूप वाढ होईल, अभ्यासात खूप हुशार होतील. ज्या कामांमध्ये आपल्याला यश पाहिजे, ज्या तुमच्या इच्छा आहे त्या इच्छा धरून ओम गम गणपते नमा या मंत्राचा जप 108 वेळा करा, म्हणजे आपले सर्व कामे निर्विघ्नपणे पार पडतील, असे गजाननाने स्वतः त्यांच्या मुखाने सांगितले. ज्या ठिकाणी श्री विष्णूंनी श्री गजाननाने हे वर दिले त्या ठिकाणाचे नाव 4 द्वारे असलेले भव्य दिव्य मंदिर बांधले आणि त्या गजाननाने त्या गणपतीला हे 4 अशी नावे दिलेली आहेत. ज्या ठिकाणी विष्णूंना गजाननाने जी 4 नावे दिलेली आहे, ओम गणपते नमा या मंत्राचा जपाचा ज्या ठिकाणी गणपती प्रसन्न झालेले आहेत त्या गजाननाने 4 द्वारे असलेले भव्य दिव्य मंदिर तिथे बांधले आहे. ते 4 कुठली नावे आहेत ते मी तुम्हाला आता पुढे सांगते. श्री गजाननाचे 4 द्वारे कुठले आहेत असे भव्य दिव्य मंदिर ते श्री विष्णूंनी बांधले स्वतः आणि गंडकी शिळेश्वरवर श्री गजाननाची मूर्ती स्थापना केली. त्या ठिकाणी सिद्धी प्राप्त होते आणि जो कोणी हे 4 नावं ऐकतं त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतात. म्हणून या सर्व देवांनी श्री गणपतीला सिद्धिविनायक असे नाव दिलेले आहे. जो कोणी या सिद्धिविनायकाची कथा ऐकेल त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतील, सर्व लक्ष्मी त्याच्या घरी प्राप्त होईल, आयुष्य, दीर्घ आयुष्य, संतती, संपत्ती. ज्यांना मूलबाळ होत नाही तो कोणी सिद्धिविनायक असे सुद्धा म्हटले तरी त्यांना मुलं बाळं होतील. जो कोणी बोलत नाही, मुका असेल तो बोलायला लागेल, जो बहिरा असेल तो ऐकायला लागेल, पांगळा असेल तो चालायला लागेल. तर हे सिद्धिविनायकाची अशी कथा आहे, जो कोणी ऐकेल त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतील. आणि त्या दिवसापासून त्या गणेशाच्या मंदिराला सिद्धिक्षेत्र असे नाव देण्यात आले. असे हे सर्व त्रैलोक्यात प्रसिद्ध असं मंदिर म्हणजे सिद्धिविनायक आहे. नंतर विष्णूंनी ते मधुकैटपांकडे युद्ध करण्यासाठी गेले. पुन्हा युद्ध चालू झाले. ते युद्ध पुढे अनेक दिवस चालू राहिले. शेवटी विष्णू त्या दैत्यांना म्हणाला, दैत्यांनो, आजपर्यंत तुमच्यासारखे युद्ध मी पाहिले नाही. तुमच्यावर खूप खुश झालाय. तुम्हाला कोणता वर मागायचा आहे तो मागून घ्या. यावर ते राक्षस हसले आणि म्हणाले, आम्हाला नकोय तुझा वर, तुलाच असेल तर तूच बघ, आमच्याकडे वर मागून घे. इतका वेळ तू आमच्याशी युद्धात टिकून राहिला याच्यासाठी आम्हाला फार आनंद होत आहे. राक्षस आपल्यावर वर द्यायला तयार झालेत. हे पाहून विष्णू म्हणाले, हे दैत्यांनो, तुम्हाला मला जर वर द्यायचे असेल तर तुम्ही माझ्या हातून मरावा असा वर घ्यावा. हे विष्णूंचे बोलणे ऐकून राक्षसांनी आपल्या आजूबाजूला पाहिले. त्यांना सर्व सृष्टी जलमय झालेली दिसली. ते पाहून ते म्हणाले, हे गरुडध्वजा, तुझा अलौकिक आहे. आम्हाला माहीत आहे तू विष्णू रूप आहे. तुझ्या हातून जर आम्हाला मृत्यू आला म्हणजे आम्हाला मोक्ष मिळालं हे राक्षसांनी ओळखून घेतलं. म्हणून तू आमचा खुशाल वध कर. आणि मधु कैटभ यांना विष्णू चक्रांनी, सुदर्शन चक्रांनी मारून टाकले आणि त्यांचा वध केला. जो कोणीही विष्णूंची जी कोणीही कथा ऐकेल त्याला सर्व प्राप्ती होईल आणि सिद्धिविनायक या कथाचं सुद्धा पुण्यफळाची प्राप्ती होईल. अष्टविनायक कथांच्या पूर्ण फळाची प्राप्ती होईल. असे हे अध्याय आहेत मित्रांनो. तर आता इथे हा व्हिडिओ समाप्त झालेला आहे. मी तुम्हाला 2 कथा सांगितल्या. पहिल्या व्हिडिओची एक कथा आणि एक दुसऱ्या व्हिडिओची. तर अशी ही कथा जास्तीत जास्त जणांनी गणेश पुराण श्रवण करण्याचे करावे, जास्तीत जास्त जणांना शेअर करण्याचे करावे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट्स, तुमच्या गावाचं नाव, श्री गणेशाय नमः, नाहीतर तुम्हाला जे कमेंट्स करायचे पण कमेंट्स नक्की करा. कमेंट्स केल्याने माझा आत्मविश्वास वाढतो आणि दुसऱ्या व्हिडिओ करायला मला प्रेरणा मिळतो. तुमच्या असेच कमेंट्सांनी मला खूप आत्मविश्वास वाढतो. तर असेच कमेंट्स करत राहा. एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करण्याचे करत राहा. तर भेटूया अजून छोट्याशा माहितीसोबत, छोट्याशा व्हिडिओसोबत. पुढच्या व्हिडिओमध्ये कथा भीमराजाची आहे, ब्रह्मदेवाची आहे. छान छान कथा पुढे येणार आहेत. तर सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. जय श्री महाकाल, जय श्री गणेशा. कथा भीमराजाची. ब्रह्मदेवाची विनंती मान्य करून महर्षी व्यासांनी गणेश महात्म्याविषयी एक कथा सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, कौंडिन्य नगरात भीमराजा नावाचा मोठा पराक्रमी राजा होऊन गेला. त्याचा कारभार मांगलिक राजे बघायचे. भीमराजा जर स्वारीला निघाला की त्याच्याबरोबर 10 कोटी हत्ते, पायदळ, घोडे मोठ्या प्रमाणात असे त्याच्याकडे हजारो ब्राह्मण आश्रयाला आले होते. त्याची पत्नी सुस्वरूप, सुंदर आणि पतिव्रता होती. चारुहसिनी तिचे नाव, पण पुत्रप्राप्ती नसल्याने ती अतिशय दुःखी होती. राजाला तिचे हे दुःख पावत नव्हते. एक दिवस भीमराजा आपल्या पत्नीला म्हणाला, राणी, आपल्याला जर पुत्रप्राप्ती नाही तर हे राज्य करून तरी काय उपयोग? आपण हे सर्व त्यागून अरण्यात जाऊ.
त्याला मुलं नसतात, त्यांनी स्वर्गात जागा मिळत नाही असे शास्त्रात सांगितले गेले आहे. जो निपुत्रिक आहे त्याच्याकडे त्याचे पित्तरसुद्धा जेवायला येत नाही असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. मग त्याचा जन्मसुद्धा निरर्थक आहे. राज्य, वैभव, राजभांग हे मला सर्व निरुपयोगी आता वाटत आहे. नंतर भीमराजाने हुशार व बुद्धिमान असलेल्या प्रधान, मनोरंजन व सुमंत यांना बोलवले. ते हुशार प्रधानांना बोलवून राजा म्हणाला, प्रधानांची आम्हाला पूर्वजन्माच्या पापामुळे या जन्मात पुत्रप्राप्ती होत नाही आहे, म्हणून आम्ही हे राजवैभव सोडून अरण्यात जात आहोत. जर आम्हाला पुन्हा आलो नाही तर हे राज्य दोघात वाटून घ्या आणि आम्ही सुखाने राज्यकारभार चालू असं सांगितलं. चांगला मुहूर्त पाहून राजाने स्वस्तीने वाचन केले, ब्राह्मणांना भरपूर दान केले. त्यानंतर राजा आपल्या पत्नीसह जंगलात निघून गेला. जंगलात एका ठिकाणी त्यांना सरोवर दिसले. सरोवराभोवती त्यांना खूप झाडे फळे दिसली. तिथे जवळपास त्यांना एक ऋषीचा आश्रम दिसला. त्या आश्रमात सिंह, हत्ती, सर्प, मांजरे, उंदीर आणि हाड वैर विसरून आनंदाने राहत होते. विश्वामित्र ऋषीचा आश्रम होता. तो विश्वामित्र ऋषी दर्भासनावर बसले होते. अनेक शिष्य त्याच्या भोवती बसून वेद अभ्यास करीत होते. राजाने त्या विश्वामित्र ऋषींना पाहताच नमस्कार केला. ऋषींना पाहून खूप आनंद झाला. राजाच्या मनात काय हे विश्वामित्र ऋषींनी बरोबर ओळखले, कारण विश्वामित्र हे रामाचे गुरु होते, म्हणून विश्वामित्र हे खूप मोठे ऋषी आहेत. राजा आसनावर बसले तेव्हा ऋषी म्हणाले, हे राजा, तुझे कल्याण असो. तुला सद्गुणी कीर्तिमान असा पुत्र प्राप्त होईल. पण तू कोठून आलास? तुझी राजधानी कोणती आहे, सांगशील का? राजा म्हणाला, माझं नाव भीमराजा. मी विदर्भ देशातील कौंडिण्यपूर नगरीचा राजा. मला संतान नाही, त्यामुळे मी तपस्या, दान, धर्म, व्रत आचरण सर्व काही केले, परंतु मला पूर्वजन्माच्या पापामुळे मला पुत्र प्राप्ती नाही, संतान प्राप्ती नाही. तेव्हा राज्याचा त्याग करून सर्व राज्य सोडून मी जंगलामध्ये आलो आहे. जंगलात तुमचं दर्शन झाल्यामुळे मला आज खूप धन्य वाटत आहे. तुमच्या आशीर्वादाने मला पुत्रप्राप्ती होईल यात काही शंका नाही. पण मी पूर्वजन्मी कोणते पाप केले होते की ज्यामुळे मला मूल बाळ होत नाही? ज्यांना संतान प्राप्ती नाही होत त्यांनी कोणते पाप केलेले राहतं असं राजा म्हणतो. त्यावर विश्वामित्र म्हणाले, राजा, तू संपत्तीमुळे चढून जाऊन कैलास कुलाचार सोडला. ज्यांना वेद, शास्त्रे, पुराणे असे विषयाचे ज्ञान नाही असे पुरुष श्री गणेश आराधना करतात. तुझे तर कुलदैवतच ते, मग तू श्री गजाननांची पूजा करायला कसा काय विसरलास? त्यामुळेच तुझे देवादिदेव देवाचा तुझ्यावर कोप आहे. जो गणेशाचं स्मरण करत नाही त्याला देवादिच्या देवांचा कोप राहतो. म्हणून कोणतेही कार्य सुरू करण्याच्या अगोदर श्री गणेशाचं नाव घ्यावे. म्हणून तुला पुत्र होत नाही आहे. तू गणेशाची आराधना कधी केलीच नाही. कोणती पण पूजा करण्याच्या अगोदर तू गणेशाचं स्मरण करत नाही. भीम नावाचा तुझा 7वा पूर्वज होता. कमला नावाची त्याची पत्नी होती. खूप दिवसानंतर त्याला पुत्र प्राप्ती झाली, पण तो मुलगा जन्मताच मुका आणि बहिरा होता. त्याच्या शरीराला छिद्रे होती. त्या छिद्रातून रक्त वाहत होते, त्यामुळे सगळी दुर्गंधी पसरली होती. तसेच तो कुबडाही होता. असा विचित्र मुलगा झालेला पाहून कमला राणी खूपच दुःखी झाली होती. मनात म्हणाली, यापेक्षा मला मूल नाही झालं असतं तर बरं झालं असतं. याला मी कुण्या नातेवाईकांकडे घेऊन जाऊ शकत नाही. देवा, हे महादेवा, हे देवादिदेवा गणेशा, मला याला मरण दिलं तरी पण चालेल असं म्हणून कमला राणी जोरजोराने रडू लागली. तिचे रडणे ऐकून राजा प्रस्थिगृहात आला आणि त्या बालकाकडे, राणीकडे पाहून म्हणाला, राणी, असे दुःख करू नकोस. अगं, सुख दुःख हे पूर्वजन्माच्या कर्मामुळे भोगावी लागतात. ते जास्त दिवस टिकत नाही. जो आज दुःखी आहे तो उद्या सुखी राहतो. जो उद्या दुःखी आहे तो आज सुखी राहतो. हे तर ज्याचे त्याचे कर्मामुळे दुःख सुख येत राहतात आणि जीवन हे सुख दुःखाचं एकामागून एक पाऊल आहे. पहिला पाऊल सुखाचा तर दुसरा दुःखाचा आणि दुसरा दुःखाचा तर पहिला सुखाचा असं जन्मांमध्ये चालू आहे. आपण या बालकाचे शरीर सुंदर सुदृढ होईल अशा समाजाला समजायला पाहिजे. पूर्वजन्मी याने काय असे केले होते त्याप्रमाणे होईल. मणी, मंत्र, औषधी यांच्यावर खूप बळावर आपला नीट करून घ्यावे. याला नीट सर्व औषधोपचार करून घ्यावा. यात्रा करून पुण्य मिळवून घेऊ. त्याचं कल्याण करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करू असा राजा राणीला म्हणत होते. काही दिवसांनी राजाने ब्राह्मणांना, ज्योतिषांना आणि साधूंना बोलावून त्यांना दानधर्म केला. त्याच्या संमतीने आपल्या मुलाचे नाव दक्ष ठेवले. दक्षासाठी त्याने मंत्र, तंत्र, औषधी केली, पण काहीच उपयोग झाला नाही. राजाने स्वतः 12 वर्ष तपस्या केली, पण तेही सार्थक पडले नाही. तेव्हा राजा नाराज झाला व या गोष्टींचा त्याला रागही आला. रागाच्या भरात राजा कमला राणीला वाटेल तसा बोलला. तिची अवहेलना केली. तुझे आणि तुझ्या मुलाचे तोंडही मला दाखवू नकोस असे म्हणून तिला व तिच्या पुत्राला नगराच्या बाहेर हाकलून दिले. राजाने रागाच्या भरात त्या मुलाला सुद्धा आणि राणीला हाकलून दिले. मुलाला घेऊन राणी अशीच गावोगाव भटकत राहिली.
चोरांनी तिच्या अंगावरील सर्व दागिने पळवून घेतले. भिक्षा मागून ती पोट भरत होती. ती चालत चालत एका नगरीत पोचली. तेथील एका मंदिरात तिने मुक्काम केला. मुलाला मंदिरात ठेवून भिक्षा मागायला गेली. ती बाहेर गेली तेव्हा त्या ठिकाणी एक भगवत भक्त तेथे आले. त्या ब्राह्मणाच्या शरीराच्या वाऱ्याच्या स्पर्शाने तो मुलगा व्याधी झालेला बरा झाला आणि तो व्याधमुक्त होऊन सर्व अंग सुंदर झाले. ज्या राणीच्या मुलाला आणि राणीला ज्या राजाने बाहेर काढून दिले, ती राणी जंगलावनात इकडे तिकडे भटकून तिथे एक मंदिरात गेली आणि ती राणी ज्या वेळेस भिक्षा मागायला गेली, एकट्या बाळाला मंदिरात सोडून गेली. फक्त एकटा बाळ त्या मंदिरात होता, पण तिथे एक भगवत भक्त आला आणि त्याच्या ब्राह्मणाच्या शरीराच्या वाऱ्याच्या स्पर्शाने फक्त केव्हा केव्हा काही अशी शक्ती राहते की त्या वाऱ्याच्या शक्तीने सुद्धा आपलं घर एकदम चांगलं होऊन जातं आणि सुदृढ होऊन जातं. लक्ष्मीचा वास होतो. म्हणून घरात केव्हा पण पॉझिटिव्ह ऊर्जा बोलायची असते, कारण घरात वास्तू पुरुष हर सेकंदामध्ये 36 वेळा असतो म्हणत असतो. म्हणून आपल्या घरात चांगले पॉझिटिव्ह ऊर्जा बोलायची असते, चांगले शब्द बोलायचे असतात. म्हणून असाच एका वाऱ्याच्या स्पर्शाने, त्या ब्राह्मणाच्या शरीराच्या वाऱ्याच्या स्पर्शाने हा मुलगा एकदा व्याधीमुक्त होऊन सर्व अंग सुंदर झाला. म्हणून काही वाऱ्याचे असे क्षणिक क्षण असतात, ते आपल्या घराला चांगलं करून जातात, आपल्या मुलाबाळांना चांगलं करून जातात, आपल्या सर्व इच्छा पूर्ण करून जातात फक्त वाऱ्याच्या स्पर्शाने. राणी परत आल्यानंतर आपल्या सुंदर व्याधीमुक्त झालेल्या मुलाला पाहून राणीला खूप आनंद झाला. तंत्र मंत्र औषधे तपस्या सर्व काही करूनही गुण आला नाही, पण एका भगवत भक्ताच्या ब्राह्मणाच्या अंगावरून आलेल्या वाऱ्याच्या स्पर्शाने हा मुलगा बरा झाला. त्याला याचे आश्चर्य खूप राणीला वाटले. नंतर ती रोजच ती भिक्षा मागायला नगरात जाऊ लागली. तेव्हा लोकांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांना भोजन देत अनेक जण त्यांना नवी जुनी वस्त्रे पात्रही देत असे बरेच दिवस झाले. दक्ष राजपुत्राने श्री गजाननाची आराधना करायला सुरुवात केली. दक्षपुत्राने जो घराबाहेर राजाने काढून दिला होता, तो पुत्र एका ब्राह्मणाच्या वाऱ्याच्या स्पर्शाने तो चांगला झाला. तर आता त्या दक्षाने श्री गजाननाची आराधना करायला सुरुवात केली आणि प्रथम ओम गम गणपते नमः असा 8 अक्षराचा जप त्याने एका पायाच्या अंगठ्यावर उभा राहून केला. जो कोणी ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप 108 वेळा करतात आणि त्या मुलांना त्यांची रक्षा लावतात, तर त्यांची बुद्धी अति तीव्रतेने वाढ होते, मुलं हुशार होतात, हट्टीपणा जिद्दीपणा कायमचा त्यांचा नाहीसा होतो. हा एवढ्या ओम गम गणपते नमः या मंत्रामध्ये शक्ती आणि पावर आहे. राजपुत्राची ती आराधना बघून श्री गजानन प्रसन्न झाले. त्याच्या समोर ते प्रकट झाले. 4 हात, हत्तीसारखे तोंड, मस्तकावर तेजस्वी रत्नजडित मुकुट, पितांबर नेसलेला असे त्याला क्षणभर श्री गजाननाचे स्वरूप दिसले. तितक्यात ब्राह्मणाचं रूप घेऊन श्री गजानन म्हणाले, मी प्रसन्न झालो आहे, तुझी काय इच्छा आहे तसा वर माग. तेव्हा दक्ष म्हणाला, देवा तुम्ही मला तुमची 2 रूपे दाखवली, त्यामुळे तर मी फार धन्य झालो आहे. आणि आपण अनेक रूपे धारण करू शकतात, भक्ताच्या इच्छा पूर्ण करू शकतात. सर्वजण तुमची स्तुती करतात, तुमचे महात्म्य सांगतात, त्यामुळे मनोविकारावर विजय मिळवता येतो. जो कोणी हे महात्म्य ऐकेल, जो कोणी ही कथा ऐकेल, त्याच्या सर्व कामांमध्ये विजय मिळेल असं श्री गजाननाने स्वतः सांगितलं आहे. आणि श्री गजानन म्हणे, जो कोणी हा अध्याय ऐकेल, कथा ऐकेल, ओम गम गणपते नमः या मंत्राचा 1 वेळा सुद्धा त्यांनी श्रवण करून घेतले, म्हणजे त्यांचे मनोविकारांवर विजय होईल, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. यावर श्री गजानन म्हणाले, दक्षा मी तुला वर देणार नाही, कारण तो अधिकार माझ्या भक्ताचा नाही, म्हणजेच मृदुंगलाचा आहे. त्याच्या अंगावरून येणाऱ्या वाऱ्याच्या स्पर्शाने तू बरा झाला आहेस, म्हणून मी तुला वर देत नाही. तुला तोच वर देईल ज्याच्या वाऱ्याच्या स्पर्शाने तू बरा झाला आहे दक्षा. तेव्हा असे सांगून श्री गजानन स्वयं त्या दक्षासाठी प्रकट झाले होते आणि स्वयं गजानन आता त्यांना सांगून त्या ब्राह्मणाच्या वाऱ्याच्या स्पर्शाने तू बरा झाला आहे, तर ब्राह्मणच तुला आता गुरुमंत्र देईल. श्री गजानन गुप्त झाले. दक्षाला फार वाईट वाटले, त्याला रडू कोसळले. श्री गजानन कुठे गेले, मला सांगा हो, दाखवा हो, माझा गजानन कुठे गेला. कारण दक्ष खूप लहान होता आणि त्या लहान दक्षाला श्री गजानन प्रसन्न झाला, कारण त्याने एका अंगठ्यावर 8 अक्षराक्षरी मंत्र त्याने जप केला, त्यामुळे त्याला गजानन प्रसन्न झाला. म्हणून जो कोणी हा मंत्र 108 वेळा सुद्धा जपेल तरी त्याच्यावर गजानन लवकर प्रसन्न होईल आणि त्याच्या भक्तांच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतील. आणि गजाननाने साक्षात त्याला दर्शन दिले आणि सांगितले की जो कोणी हा मंत्र म्हणेल म्हणजे त्याच्या इच्छा लवकरात लवकर सिद्धी प्राप्त होतील. आता गजानन एवढे सांगून गुप्त झाले, पण दक्षला आता खूप रडू येत होते की माझा गजानन कुठे गेला, मला सांगा हो. तो असा रडत रडत जमिनीवर लोटांगण घालत होता.
एवढ्यात विश्वामित्र भीमराजाला म्हणाले, लोटांगण घालता घालताना दक्षाला त्याच्या वस्त्राची अलंकाराची सुद्धा शुद्धी राहिली नाही होती. तो तसा श्री गजाननाला शोधत शोधत नगराबाहेर पडला. त्याच्या मागे त्याची माता सुद्धा निघाली. दक्षाला वाटेत जो कोणी भेटेल, मग तो मनुष्य, पक्षी, प्राणी, झाडे, जो कोणी दिसेल त्याला तो विचारत होता, माझा गजानन कुठे गेला हो, माझा गजानन कुठे गेला हो. विचारत विचारत मृदुंगल ऋषीच्या आश्रमात जाऊन पोचला, जिथं गजाननाने सांगितलं होतं की तुला मृदुंगल ऋषीच तुला उपदेश करतील. आणि ते सांगत तो लोटांगण घालत घालत गजाननाला शोधत शोधत तो कुठे गेला, मृदुंगलाच्या आश्रमाजवळच येऊन पोचला. आश्रमाच्या सभोवतालचे पवित्र वातावरणाने दक्षाला फार आनंद झाला. आतमध्ये एका आसनावर मृदुंग ऋषी बसले होते. त्याच्या समोर श्री गजाननाची एक देखणी आणि छोटीशी मूर्ती ठेवली होती. श्री गजाननाची मूर्ती करण्यात ऋषी मग्न होते. गजाननाची पूजा करण्यात ऋषी अतिशय मग्न झालेले होते. त्यांचं लक्षच नव्हतं की दक्ष आपल्याकडे आलेले आहे. तितक्यात त्याचे लक्ष दक्षाकडे गेले आणि दक्षाने त्यांना साष्टांग दंडवत लोटांगण घातले, मनोभावे नमस्कार केला. आपली सर्व हकीकत त्यांना सांगितली की मला गजानन स्वतः प्रकट झाले आणि ओम गम गणपते नमा या मंत्राचा मला उपदेश केला. मग ते म्हणाले, महाराज, ऋषीवर तुमच्यावर श्री गजानन प्रसन्न झाला म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यांनी मला सांगितले, महाराज, ऋषीवर तुमच्या शरीरावरून आलेल्या ज्या वायू होता आणि त्या वाऱ्याच्या स्पर्शाने मला सुंदर शरीर प्राप्त झालं होतं. मला माझ्या बापाने घराबाहेर काढून दिलं असं शरीर होतं, दुर्गंधी होतं, मी कुबडा झालेला होता. माझ्या आईला मला बाहेर काढून दिलं होतं. तर मी जंगलात येऊन इथं माझ्या आईने मला मंदिरात ठेवून दिलं. माझी आई ज्या वेळेस भिक्षा मागायला गेली तर तुम्ही तिथे आले आणि तुमच्या वाऱ्याच्या स्पर्शाने मी अतिशय सुंदर शरीर मला प्राप्त झालं. तर आता गजाननाने मला दर्शन दिलं स्वतः. मी या मंत्राचा जप केला, ओम गम गणपते नमाचा मंत्राचा जप केला आणि त्यांनी मला सांगितलं की तुला उपदेश ते ऋषीच करतील की ज्यांच्या वाऱ्याच्या स्पर्शाने तू चांगला झालेला आहे. तर तू त्यांच्याकडे जा आणि त्यांच्या सानिध्यात त्यांच्या दर्शना करून तू आता त्यांच्याचकडून उपदेश कर, अशी मला गजाननाने खात्री करून दिली. तर तेव्हापासून तुमच्या दर्शनासाठी मी व्याकुळ झालो होतो. गजाननाला धुंडत शोधत शोधत आलो की कुठे माझा गजानन, कुठे माझा गजानन. मी लोटांगण घालून तुमच्या आश्रमापर्यंत येऊन पोचलो आणि आता तुमच्या दर्शनाने तर मी अति पतित पावन झालो आहे. आपण श्री गजानन आहेत, आता मला खरे पटले आहे. तुम्ही श्री गजानन आहे. ओम गम गणपतीचा मी ज्या मंत्राचा जप करत होतो आणि त्यावेळेस जे गजानन प्रकटले तर तुम्हीच आहे ऋषीवर, असे दक्षाने त्यांना सांगितले. दक्षाचे बोलणे ऐकून मृदुंगल ऋषी समाधानी झाले. ते म्हणाले, दक्षा, खरंच कुमारा, धन्य आहेस. मी इतकी 1000 वर्ष तपस्या केली पण मला गजानन कसा आहे आणि प्रत्यक्ष मला अजून गजाननाने सुद्धा दर्शन दिले नाही आणि तुला छोट्याशा बाळाला गजाननाने दक्षाला दर्शन दिले. ही खूप मोठी गोष्ट आहे की तुझे काही जन्माचे उधार पुण्य असेल म्हणून तुला गजानन साक्षात प्रकट झाला, उधार झाला. माझ्यापेक्षा मोठा भक्त तू आहेस रे, की ज्या सृष्टी निर्माण करणारा तो परमेश्वर तुला प्रत्यक्ष दिसला. तेव्हा तुझ्या दर्शनाने मी मीच धन्य झालो आहे. मला जवळ ये, मला आलिंगन दे, मी तुझ्या पाया पडतो की तुला गजाननाने तुला दर्शन दिले आणि तू माझ्या दर्शनासाठी आला. तर मी धन्य झालो दक्षा तुझ्या दर्शनाने. मग मृदुंगल ऋषींनी दक्षाला एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. ज्या मृदुंगल ऋषींच्या वाऱ्याच्या स्पर्शाने तो मुलगा बरा झाला तो दक्ष होता. आणि आता मृदुंगल ऋषींनी दक्षाला एक उपदेश केला आणि एक मंत्र दिला. तर ते म्हणाले, राजकुमारा, तू या मंत्राचा रोज जप कर, तुझ्या सर्व इच्छा श्री गणेश पूर्ण करतील. पण हा मंत्र तू विसरू नकोस, नाहीतर तुझा सर्वनाश होईल. जोपर्यंत तू श्री गणेशाची पूजा करशील तोपर्यंत देव दानव कोणीही तुझे वाईट करू शकणार नाही. जो कोणी श्री गणेशाची पूजा करतो, शंकराची पूजा करतो, विष्णूची पूजा करतो, त्याचे कधीही देव दानव कोणीही वाईट करू शकत नाही. भूत पिशाच त्याला कधीच छळत नाही, यमदूत त्याला हात लावत नाही. जो गणेशाची पूजा करतो, जो शिवाची पूजा करतो, जो विष्णूची पूजा करतो, जो रामाची पूजा करतो, जो कृष्णाची पूजा करतो, त्याला यमदूत कधीच छळत नाही. आता स्वयं मृदुंगल ऋषींनी दक्षाला सांगितले. कथा बल्लाळ विनायकाची आहे. ही कथा ऐकण्यासारखी आहे. शेवटपर्यंत ही कथा ऐका म्हणजे तुम्हाला अष्टविनायकांची पूर्ण फळाची प्राप्ती होईल. सोमकांताने भृगु ऋषींना विचारले, ऋषीवर, दक्ष राजकुमार तर जन्मता आंधळामुखा बहिरा होता, त्याचे पूर्ण शरीर छिद्रमय होते. अशा दुर्गंधीयुक्त शरीरावर केवळ मृदुंगल ऋषीच्या शरीराच्या वाऱ्याच्या स्पर्शाने व्याधी बऱ्या होऊन तो अगदी टवटवीत फुलासारखा देखणा सुंदर बाळ झाला. इतक्या लवकर त्याला सिद्धी कशी प्राप्त झाली सर्वांना नवल वाटत होते.
मृदुंगल ऋषी तर 1000 वर्ष तप करत होते, पण त्यांना गजाननाचे कधी प्रत्यक्ष दर्शन सुद्धा झाले नाही. पण दक्षाला कसे काय झाले? दक्षाने पूर्वजन्मी कोणते पुण्य केले होते असे की त्याला स्वयं गजानन प्रसन्न झाला? जर पुण्य केले होते तर मग या जन्मी त्याने असे कोणते पाप केले होते की त्याला असं विकृत शरीर मिळालं? हे मृदुंगल ऋषींना, भृगु ऋषींना खूप आश्चर्य वाटत. अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली होती की दक्षाला श्री गजानन प्रसन्न झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरत पसरत ऋषींना आश्चर्य वाटले होते की मी हजारो वर्ष तपस्या करून सुद्धा आम्हाला गजानन प्रसन्न झाला नाही, आणि ह्या दक्षाला गजानन प्रसन्न स्वयं दर्शन दिले आणि त्या बाळाचे आपण दर्शन करायचे. असे सर्व ऋषी त्या बाळाच्या दर्शनासाठी गेले. भृगु ऋषी म्हणाले, त्यांच्या पूर्वजन्माची कथा अशी आहे, ती ऐका, म्हणजे तुमच्या शंकाचं निरासन होईल आणि तुम्हाला कथा समजेल की पूर्वजन्मी दक्षाने कोणते पुण्य केले होते. त्या पुण्याईने साक्षात गजानन त्याला दर्शन द्यायला आले. सिंधू देशात पली नावाचं एक गाव होतं. तेथे कल्याण नावाचा एक धार्मिक दानशूर वाणी राहत होता. इंदुमती ही त्याची पत्नी धार्मिक वृत्तीची होती, पतिव्रता स्त्री होती. त्याचा मुलगा बल्लाळ, त्याला लहानपणापासून देवपूजा करण्याची आवड. बल्लाळ आपल्या मित्रांना बोलावून गावाबाहेर जाई. तेथे दगडाचे देव करून तो त्यांची पूजा करीत असे. एक दिवस त्याला एक छानसा गोटा दिसला. त्याला त्याने गणपती असे नाव दिले. त्याला दुर्वा वाहिल्या. नंतर तो देवाची पूजा करण्यात मग्न होता. काही मित्र गणपती पुढे नाचत होते, काही तर गात होते. बल्लाळाच्या अशा वागण्यामुळे गावातील लोक त्या कल्याणवाण्याला म्हणाले, तू तुझ्या मुलाला समजावून सांग, नाही तर आम्हाला त्याची तक्रार करावी लागेल. लोकांना तक्रार करताच कल्याणवाण्याला राग आला. त्याने भला मोठा सोटा घेतला, धावत गावाबाहेर गेला. तिथे सर्व मुले गणपतीची पूजा करीत होती. मुलांनी बनवलेल्या काड्याचं देऊळ, मंडप रागाने कल्याणवाण्याने माडून तोडून टाकले. त्याला बघताच सर्व मुलं पळून गेली. एकटा फक्त बल्लाळ त्या ठिकाणी गणपतीचे स्मरण करत बसला होता. तो इतका मग्न होता की त्याचे वडील आल्याचेही त्याला कळले नाही. बल्लाळाचं लक्ष नाही पाहून कल्याणाला खूप राग आला. सोसाट्याचे खूप मोठे 4-5 रट्टे मारले. तो बल्लाळ हा त्याचा मुलगा होता आणि तो बाप होता. म्हणजेच बल्लाळाचं लक्ष नाही हे पाहून कल्याणला म्हणजेच त्याच्या पित्याला खूप राग आला आणि खूप मोठे सोट्याचे चांगले 4-5 रट्टे बल्लाळाला लगवले आणि शेजारच्या एका झाडाला बल्लाळाला चांगले बांधून मनसोक्त मारले. बल्लाळाच्या शरीरातून रक्तांच्या चिरकांड्या उडू लागल्या. एवढं त्याच्या बापाने त्याला मारलं. कल्याण म्हणाला, बल्लाळा, आता तुला कोणता देव सोडवतो हेच मी बघतो. नंतर कल्याण तेथून घरी निघाला. मग बल्लाळाने गणेशाचे स्मरण करण्यास सुरुवात केली. बल्लाळ म्हणाला, देवा, जे तुझी भक्ती करतात, आराधना करतात, तू त्याची संकट दूर करतोस, आणि मी तुझी पूजा करत ध्यान करत बसलो होतो आणि मला अशी शिक्षा द्यावी. माझ्या वडिलांनी मला एवढं मारलं, माझ्या अंगातून एवढ्या चिरकांड्या उडवल्या, तरी पण तू गंमत बघतोस देवा. असं बल्लाळ त्या गणेशाला रडत रडत बोलत होता आणि म्हणत होता की माझी मदत कर, आता कसं काय होईल माझं. असं बल्लाळ सारखं त्याचा रडत 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 तो म्हणत होता. देवा, जे तुझी भक्ती करतात, आराधना करतात, तू त्यांचे संकट दूर करतोस, आणि मी तर तुझी पूजा केली, मी तुझ्या ध्यानमग्न होतो, तर मला अशी शिक्षा का व्हावी? हा कुठला तुझा न्याय आहे गणेशा? कदाचित सूर्यप्रकाशाचा त्याग करील, शेष पृथ्वीवरील डोक्यावरील खाली ठेवून देईल, पण तू आपल्या भक्तांना विसरणार नाहीस हे मला आत्मविश्वास आहे. आणि माझ्या वाटेला अशी विघ्न काय यावीत गणेशा? वडिलांच्या कृत्यावर बल्लाळाला राग आला. त्याने शाप दिला, माझ्या गणेशाचे देऊळ जाणे मोडले, देवाला फेकले, तो अंधा, मुका, बहिरा होऊन त्याची शरीर दुर्गंधयुक्त होईल. आणि गणेशा, माझी भक्ती जर खरी असेल, मी म्हणतो ते खरे होईल आणि माझ्या वडिलांना माझा हा शाप लागेल. असे वडिलांच्या माराचा तर मला काही वाईट वाटत नाही, पण माझ्या गणेशाचे मंदिर मोडून टाकले, त्यांची सर्व पूजा उधळून टाकली, तर मी हा श्राप देतो की तो मागच्या जन्मी पुढच्या जन्मी अंधा, मुका, बहिरा होईल आणि शरीर दुर्गंधीयुक्त होईल. हे गणेशा, माझी भक्ती जर खरी असेल तर हे खरं होईल. वडिलांच्या माराचं तर मला काही वाटत नाही, पण ज्यांनी माझी पूजा विस्कटून टाकली, तुझी निंदा केली, त्याचे मला जास्त वाईट वाटत आहे. माझ्या शरीराला त्याने बांधले, परंतु माझ्या मनाला ते कधीच बांधू शकणार नाही. तुझे नामस्मरण करता करता मला मृत्यू येवो अशी माझी इच्छा आहे. बल्लाळाची गजानन प्रति अशी भक्ती पाहून श्री गणेश ब्राह्मण रूपात तेथे आल्याबरोबर बल्लाळाला बांधलेली रस्सी आपोआप सैल झाली. बल्लाळाने त्या ब्राह्मणाला साष्टांग दंडवत घातला. त्याबरोबर बल्लाळाच्या अंगावरील सर्व जखम्या बऱ्या होऊन त्याचे शरीर तेजपुंज झाले. त्याला सर्व ज्ञान प्राप्त झाले. त्याने गणेशाची मनोभावे स्तुती केली. श्री गजानन प्रसन्न झाले. त्याला दृढ लिंगन देत म्हणाले, बल्लाळा, तू बनवलेले माझे मंदिर ज्याने मोडले,
तो तर नरकात जाईलच, पण तू दिलेला शाप सुद्धा खरा होईल. पुढच्या जन्मी तुझे वडील त्याला घरातून हाकलून देतील, त्याचे वडील त्याला घरातून हाकलून देतील आणि तुला आणखी कोणते वर मागायचे आहे ते सांगून दे. यावर बल्लाळ म्हणाला, देवा मला काही नको, तुझे स्मरण कायमपर्यंत राहो. कोणता बी जन्म मी घेवो, पण तुझे स्मरण मला जन्मोजन्मी राहो, हाच आशीर्वाद पाहिजे. आणि या स्थळी तुम्ही राहून लोकांची संकटे दूर करा, असा मला वर द्या. यावर श्री गणपती संतुष्ट झाला आणि म्हणाला, तू बल्लाळा, तू खूप चांगला वर मागितलास. या ठिकाणी माझे वास्तव्य कायम राहील आणि ज्या माझ्या दर्शनाला इथे येतील तिथे तुझं नाव घेतील. म्हणूनच त्या ठिकाणाला श्री गणेशाला बल्लाळ विनायक अष्टविनायक असे नाव संबोधले गेले आहे. तर हे बल्लाळ अष्टविनायकाची ही कथा होती. बल्लाळेश्वर, जर जो कोणी बल्लाळेश्वरला जाऊन त्यांचे दर्शन घेतील तर त्यांच्या सर्व येणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, त्यांचे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतील. अशी ही बल्लाळ अष्टविनायकाची ही एक कथा आहे मित्रांनो. तर बल्लाळेश्वर नावाने संबोधले जाईल असे सांगितले आहे. तर विश्वामित्रांनी ही कथा भीमराजाला सांगितली. तेव्हा भीमराजा म्हणाला, ऋषीवर, दक्षाची कथा मी ऐकली, पण कल्याण वाण्याचं पुढे काय झालं ते सांगावं. तेव्हा विश्वामित्र म्हणाले, बल्लाळाने शाप दिल्यावर इकडे घरी कल्याण एकदम बधीर झाला. त्याला काही बोलता येईना. हळूहळू त्याच्या अंगाला छिद्रे पडू लागले, रक्त वाहू लागला, पू वाहू लागला. कल्याणाची अशी अवस्था पाहून इंदुमती घाबरली. तितक्यात तिला समजले की बल्लाळाला जंगलात बांधून ठेवले आहे. पण म्हणून ती शेजारच्या 2-4 बायकांना घेऊन जंगलात गेली. तिथे तिला सुंदर मंदिर दिसले. त्या मंदिरात छोटीशी गणेशाची मूर्ती होती. ती मूर्तीची पूजा बल्लाळ करीत होता. ते पाहून ती म्हणाली, लोक मला उगीच खोटं सांगत होते, बल्लाळाला बांधून ठेवलं आहे आणि तू तर गणेशाची पूजा इथे करत आहे. माझ्या पतीची सेवा करायची सोडून मी इथे तुला बोलवायला आली आहे. माझा बल्लाळ कसा मनापासून गणेशाची पूजा करत बसलाय. असे म्हणून त्याच्या आईने त्याला कडकडून मिठी मारली. त्याला म्हणाली, बल्लाळ घरी चल, तुझ्या वडिलांना अचानक काहीतरी झालं रे बघ. अचानक रक्त पू वाहत आहे, त्याच्या शरीरातून दुर्गंधी येते आहे, असं काबरं होतंय. चल बरं बल्लाळ, घरी मी तुला घ्यायला आली आहे, तू तरी बघ ना त्यांना काय झालंय. चल बाळा, चल चल बल्लाळ आपल्या घरी. त्यावर बल्लाळ म्हणाला, कोणते घर, कोणाचे वडील, मला कोणी आई वडील नाही, कोणीच नाही आहे मला. माझे माता पिता सर्व काही आता गजानन आहे. मी घरी येणार नाही. माझे सर्व शरीर मी गजाननाला अर्पण करून दिले आहे. कोणाचे घर आणि कुठले घर मला काहीच माहिती नाही. मी घरी येणार नाही. मी माझे शरीर गजाननाला अर्पण केले आहे. तेव्हापासून मला सर्व ज्ञान प्राप्त झाले आहे. त्याने देवाची विटंबना केली. ज्याने माझ्या गणेशाची विटंबना केली त्याला देवाने शिक्षा केलीच पाहिजे. जसे कर्म केले तसे फळ त्याला मिळायलाच पाहिजे. मी कोणालाही ओळखत नाही. मी माझ्या मात्याला नाही, पित्याला नाही, कोणालाच मी ओळखत नाही. तू तुझ्या घरी जा आणि तुझ्या पतीचीच सेवा कर. मला माझ्या गणेशाचं स्मरण करू दे. माझ्या गणेशाची मला पूजा करू दे. या बल्लाळेश्वराची पूजा करू दे. इथं या गजाननाने स्थापना केली बल्लाळेश्वर गणपतीची, तर मला इथं पूजा करू दे. तू मला आता डिस्टर्ब करू नको, मला काही सांगू नको. तू तुझ्या घरी जा आणि तुझ्या पतीचा सेवा कर. मला माता पिता कोणीच नाही. त्यावर इंदुमती म्हणाली, बाळा, किती केले तरी तुझे वडील आहेत. त्यांना या त्रासापासून तूच मुक्त केले पाहिजे. मी एकटी कशी सोडवणार त्यांना या संकटातून. हे ऐकून बल्लाळ म्हणाला, या जन्मी तर त्यांची सुटका मुळीच होणार नाही, पुढच्या जन्मी सुद्धा नाही. तर मला तू आता सांगू नको. त्याने माझे मंडप मोडले, मोडून तोडून टाकले, मला एवढं मारलं, माझ्या शरीरातून रक्तांच्या चिरकांड्या उडायला लागल्या, बांधून बांधून मला एवढं मारलं आणि तू त्याच्यासाठी मला सांगते की चल. मला मारलं त्याचं मला काही वाटत नाही, पण माझ्या गजाननाचं, माझ्या गणेशाचं त्यांनी मंदिर बी मोडून टाकलं आणि ते जो मी दगड ठेवला होता गणपती म्हणून, तो गणपती बी उचलून फेकून दिला, विस्कटून टाकली. माझी पूजा म्हणून जोने माझ्या गणेशाची पूजा विस्कटून टाकली, तो जन्मा मुका बैरा आंधळा दुर्गंधीयुक्त शरीर असे होईल. आता तू मला काही सांगू नको, तू घरी जा. हे ऐकून बल्लाळ म्हणाला, या जन्मी त्यांची सुटका तर बिलकुल होणार नाही. पुढच्या जन्मीच तुझा राजकुळात जन्म होईल आणि त्यावेळी तुझे नाव कमला असेल. आताचा तुझा पती पुढच्या जन्मी तुझ्याच पोटी जन्म घेईल. पुढच्या जन्मात तुझं नाव कमला राहील आणि तुझा पती तुझ्याच पोटी जन्म घेईल. त्यावेळी त्याचं नाव दक्ष असेल आणि या जन्माच्या पापामुळे तो उपजत मुका बैरा कुबडा राहील. त्या जन्मातील त्याचे वडील त्याला संकटातून मुक्त करण्यासाठी तप करतील, पण त्या तपाचा काहीच उपयोग होणार नाही. मग संतापून राजा तुला पण आणि तुझ्या मुलाला पण बाहेर हाकलून देतील आणि मग येणाऱ्या एका ब्राह्मणाच्या वाऱ्याच्या स्पर्शाने तो मुलगा बरा होईल. असं ह्या
बल्लाळाने आईला सांगितले, तुम्हा दोघांना लवकर श्री गजाननाचे दर्शन होईल. बल्लाळाची वाणी ऐकून ती माता खूप आनंदित झाली आणि ती त्याला बल्लाळाला तिथेच सोडून मग घरी गेली. अशा जड अंतकरणाने ती घरी गेली. इकडे बल्लाळाला आकाशातून विमान घ्यायला आले आणि विमान बसून तो स्वर्ग लोकात श्री गणेशापाशी गेला. तर अशी या दक्षाची कहाणी होती. बल्लाळेश्वर अष्टविनायकाची कथा होती. विश्वामित्रांना भीमराजाने विचारले, महाराज पण पुढे त्या दक्षाचे काय झाले आता, ते पण सांगा ना आम्हाला. त्यावर विश्वामित्र म्हणाले, कौंडिन्य नावाच्या नगराजवळच एक अरण्य होते. त्या अरण्यात एक छानसं सरोवर होते. त्या सरोवराच्या काठावर एक मोडकळीस आलेले जुनाट श्री गणेशाचे मंदिर होते. त्या मंदिरात दक्षाने 12 वर्ष श्री गजाननाची मानस पूजा केली होती आणि ओम गम गणपते या मंत्राचा षोडोपचार पूजा आणि मंत्राचा जप केला होता. 12 वर्ष आणि 21 दिवस झाल्यानंतर उत्तर रात्री दक्षाला एक स्वप्न पडले. स्वप्नात एक मोठा हत्ती दिसला. त्या हत्तीने सोंडेने दक्षाच्या गळ्यात रत्नाची माळ घातली आणि सोंडेने उचलून आपल्या पाठीवर घेतले. मग तो हत्ती चालत चालत जिथे गुड्या पताका लावलेल्या होत्या त्या नगरात घेऊन गेला. दक्ष जेव्हा जागा झाला तेव्हा त्याने स्वप्न आपल्या मातेला सांगितले. त्यावर माता म्हणाली, बाळ दक्षा, स्वप्नात जो हत्ती तुला पाहिलास ना, तो साधा सुद्धा हत्ती नव्हता, तो प्रत्यक्ष गणेशच होता आणि त्याने तुला पाठीवर घेतलं म्हणजे तुला लवकरच राज्य मिळणार आहे, असा स्वप्नाचा निष्कर्ष त्या आईने काढला. स्वप्न हे आपल्याला निष्कर्ष देऊन जातात, आपल्याला काही माहिती देऊन जातात, काही आपल्याला सूचित करून जातात. स्वप्नांचा अर्थ फक्त आपल्याला पॉझिटिव्ह काढता यायला पाहिजे व्यवस्थित, तर स्वप्न हे आपल्याला हिंट देऊन जातात. हे ऐकून दक्षाला खूपच आनंद झाला. तो म्हणाला, माता, जेव्हा मला राज्य मिळेल त्यावेळेस मी तुला पालखीतून नेईन, तुला अलंकार वस्त्रे रत्नजडित आभूषणे घालीन. त्यावर माता म्हणाली, दक्ष बाळ, ज्यावेळी तू गादीवर बसशील ना त्यावेळी मला सर्वात जास्त आनंद होईल, पण धर्माने वागून राज्य कारभार केलास तर मला विशेष आनंद होईल. देव तुझे कल्याण करो, असे त्या आईने त्या बाळाला सांगितले. कौंडिन्य नगराचा राजा अचानक मरण पावला. सर्व वातावरण शोकाकुल होते. त्या राजाची पत्नी सुलभा ही महापतिव्रता होती. तिला वर आणण्यावर शोक झाला होता. राजाचे 2 प्रधान होते, सुमती आणि मनोरंजन. या दोघांना काय करावे काहीच कळेना. हे बघून राजपुरोहित म्हणाला, हे बघा, तुम्ही सगळे शांत व्हा. राजाने मेल्यावर त्याच्या नातेवाईकांनी शोक करू नये असे शास्त्रात सांगितले. रडल्यामुळे त्याच्या डोळ्यातील पाणी मृत्यूंच्या तोंडात पडते, त्यांचा आत्मा पुढे सरकत नाही, त्यात अडथळा येतो, मृताला जास्त वेळ ठेवता येत नाही, लगेच अग्निसंस्कार करायचे असते. या जगात जन्माला येणारा प्रत्येक जीवाला मरण आहे असे म्हटले आहे. तेव्हा तुम्ही शोक करत बसू नका. सूर्य आणि चंद्र वंशातील राजे आणि अनेक जन्मले आहे, मरण पावले, याची काही गंती आहे का? सर्वांना आपला जीव प्रिय असतो, रडत बसण्यात काही अर्थ नाही. असे किती वेळ रडत बसणार? असे कामे करायची आहेत की नाही? राजाला मूल बाळ नसल्यामुळे त्याच्या उत्तर कार्यासाठी धर्मपुत्र शोधायला पाहिजे, ते शोधा. पुरोहितांचे बोलणे ऐकून सर्वांनी शोक आवरा. सुमतीने प्रधानाने पुढे होऊन राजाचे उत्तर कार्य केले. राजाला तिलांजली देऊन सर्व माघारी आले. राजवाड्यात आल्यावर त्याने राणीचे सुलभाचे सात्वण केले आणि सारे जण आपापल्या घरी निघून गेले. आणि मग श्री गणेश भक्त मृदुंगल ऋषी त्या ठिकाणी आले. त्यांनी प्रधानांना उपदेश केला, गादीवर कोणीतरी तरी पाहिजे, यासाठी राजाचा जो मोठा हत्ती आहे त्याच्या सोंडेत एक रत्नमाला द्या आणि त्याला रस्त्यावर सोडा. तो त्याच्या गळ्यात ती रत्नमाळा घालेल. ज्याच्या गळ्यात तो रत्नमाळा घालेल तोच गादीवर बसेल. मृदुंगल ऋषींचा हा उपदेश सर्वांना आवडला. शुभ दिवस पाहून नगरातील सर्व लोकांच्या उपस्थित राणीने महान नावाच्या हत्तीच्या सोंडेत ती रत्नमाला दिली. पण तिथं राज्याचे खूप जण मोठे मोठे लोक आलेले होते. त्यांना असं वाटलं की हत्ती आपल्याच गळ्यात माळ घालतील. खूप जणांना वाटले की हत्ती आपल्याच गळ्यात माळ घालतील, पण हत्तीने असे काही केले नाही. हत्तीला कोणाच्या गळ्यात माळ घालायची होती तर त्याने त्याच्याच गळ्यात माळ घातली. पण हत्तीने दक्षाच्या, जिथं दक्ष तिथं नव्हता, पण दक्ष गजाननाच्या गावाच्या नगराबाहेर जेथे जुनाट मंदिर होतं गजाननाचं, तेथे दक्ष गजाननाची पूजा करत बसलेला होता. पूर्ण गाव ओलांडून गेला. हत्तीने कोणाच्या गळ्यात माळ घातली नाही. इतके लोक, राजा महाराजा ऋषी वगैरे गावाच्या नगरामध्ये पुऱ्या गावाला बातमी सांगितली होती की हा हत्ती बाहेर सर्वांच्या गळ्यात म्हणजे बाहेर फिरणार आहे आणि त्याच्या तोंडात माळ देणार आहे. तो हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालेल तोच राज्य अभिषेकावर बसेल असं सांगितलं होतं. पण हत्तीने कोणाच्याच गळ्यात माळ घातली नाही. सर्वांना नवल वाटत होते की हत्ती पुढे 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 पुढेच जात आहे. आता कुठे जात आहे? हत्तीच्या मागोमाग पुरं गाव हत्तीच्या मागोमाग चाललं होतं. तर हत्ती जिथं गजाननाचं छोटंसं जुनं मंदिर होतं तिथं बसलेला होता. दक्ष गजाननाची पूजा करण्यात फार दंग होता आणि दक्षाच्या गळ्यात हत्तीने माळ घातली आणि प्रजेला हे मान्य आहे की नाही हे प्रधानांनी पडताळून पाहिले. नंतर राजाला राजवाड्यात आणून धूमधडाक्यात
दक्षाचा राज्याभिषेक केला आणि ऋषींना वाड्यात बोलवून त्यांना नमस्कार करून सांगितलं, मृदुंगल ऋषींना गावे रत्ने दान दिली की या मृदुंगल ऋषीच्या वाऱ्याच्या स्पर्शाने हा दक्ष बरा झाला आणि या दक्षाच्या गळ्यामध्ये साक्षात श्री गजाननाने माळ घातली। तो हत्ती नव्हता, तो स्वयं गजाननाचे रूप घेऊन तो हत्ती आला आणि त्या हत्तीने जिथं दक्ष बसलेला होता जुन्या छोट्याशा जे छोटं मंदिर होतं तिथं गजाननाची पूजा करत तिथं हत्ती गेला आणि हत्तीने दक्षाच्या गळ्यात माळ घातली आणि राज्य अभिषेकावर दक्ष बसला। अशी ही कहाणी दक्षाची आहे। तर एका वाऱ्याच्या मृदुंगल ऋषीच्या स्पर्शाने हा दक्ष बरा झालेला होता। काही दिवसांनी बातमी दक्षाच्या पित्याला म्हणजेच कर्नाटकातील वल्लभ राजा ज्याच्या पित्याने या दक्षाला बाहेर काढून दिलं होतं, अंधा मुका बैरा झालेला होता, त्याच्या राणीला आणि या दक्षाला बाहेर काढलं होतं। तर ही बातमी कुठं पोहोचली? कर्नाटकमध्ये त्याचे पिता होते वल्लभ राजाला कळली। तर समजल्यावर तो सुद्धा आनंदित झाला आणि आपल्या मुलाला राज्याभिषेक भेटला तर तो आपल्या मुलाला भेटायला आला। नंतर वीरसेन नावाच्या राजाला स्वप्नात गजाननाचा दृष्टांत झाला आणि स्वप्नात सांगितले की तुझी मुलगी दक्षाला दे आणि त्या वीरसेनाने आपली मुलगी दक्षाला दिली। नंतर थोड्या दिवसांनी दक्षाला मुलगा झाला आणि त्याचे नाव बहुतभाणू असे ठेवण्यात आले आणि नंतर हलादराचा पुत्र सुतील पुत्र पद्याकर, पद्याकराचा पुत्र रूपुमर्दनाचा मुलगा चित्रसेन आणि चित्रसेन राजाचा मुलगा भीमराजा। तर अशी ही बल्लाळाची कहाणी आणि बल्लाळेश्वर अष्टविनायकाची कहाणी मी तुम्हाला सांगितली आहे। तर हे पहिलं अष्टविनायक आपलं कंप्लीट झालेलं आहे। तर आता आपण उद्या दुसऱ्या अष्टविनायकाला लागणार आहोत। खूप छान छान कथा आहेत मित्रांनो, तर सर्वांनी संपूर्ण कथा ऐकून घेण्याचे करावे आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करण्याचे करावे। तर असे जर केले तर ते पुण्य आपल्याच अकाउंटला जमा होईल। आणि तुम्ही कुठल्या गावाहून ही कथा ऐकत आहोत तर ही एक कमेंट्स नक्की करा, ओम नमः शिवाय करा, श्री गणेशाय करा, काहीतरी एक कमेंट्स नक्की करा, तुमचं नाव करा आणि तुम्हाला जर आवडली तर खरंच कमेंट्स करा, एक लाईक करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा, म्हणजे मला दुसरा अष्टविनायक वाचायला खूप चांगलं वाटेल, माझं मन आनंदित होईल, आत्मविश्वास वाढेल। मला आत्मविश्वास करण्यासाठी तुमचा एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट्स करून मला आत्मविश्वास वाढवण्यासाठी कमेंट्स नक्की करा। तर मित्रांनो, श्री गणेशाय नमो नमः। भेटूया अजून दुसऱ्या अष्टविनायकांमध्ये। जय श्री गणेश।